मंडळी, तुम्हाला उन्हाचा फार त्रास होत आहे का? शरीरात उष्णता वाढल्यामुळे पित्त झालेलं आहे, तोंड आलेलं आहे आणि पोटामध्ये आग होत असेल, तसंच जर हाय बीपीमुळे अस्वस्थ वाटत असेल, चक्कर येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, शरीरामध्ये उष्णता प्रचंड वाढली असेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक प्राणायाम, तो म्हणजे चंद्रभेदी प्राणायाम. नमस्कार सर्व योगी साधकांना, माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत चंद्रभेदी प्राणायाम. याच्या आधी आपण चंद्र अनुलोम विलोम पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतला होता आणि त्याच नाकपुडीने श्वास सोडला होता. आपली डावी नाकपुडी ही इडा नाडी आहे आणि तिला इडा असं म्हटलं जातं. ही मूलाधार चक्रापासून सुरू होते, ती डाव्या नाकपुडीपर्यंत येऊन थांबते आणि ही जेव्हा नाडी आपण ॲक्टिवेट करतो तेव्हा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होते. त्यामुळे ही इडा नाडी आपल्या प्राणाला मज्जासंस्थेकडे घेऊन जाते. त्यामुळे शरीर आणि मन शांत होण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग होतो. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल आणि मन आणि शरीर शांत ठेवायचं असेल तर नक्कीच हा चंद्रभेदी प्राणायाम तुम्ही नक्की करून पहा. तर चला, मी तुम्हाला चंद्रभेदी प्राणायाम कसा करायचा ते दाखवते. चंद्रभेदी प्राणायाम करताना आपल्याला डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची प्रणव मुद्रा करून अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला तिन्ही बंद बांधायचे आहेत: जालंधर बंद, मूलबंद आणि उड्डाण बंद. मग यथाशक्ती कुंभक करायचा आहे. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. जितका वेळ आपल्याला शक्य होईल तितक्या वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि त्यानंतर क्रमाक्रमाने उड्डाण बंद, मूलबंद आणि जालंधर बंद सोडायचा आहे आणि मग उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने हे झालं एक आवर्तन आणि हे अशा पद्धतीने आपण 5 ते 10 आवर्तनं या प्राणायामाची करू शकतो. तर हा प्राणायाम कसा करायचा तो आपण पाहूया. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय. मी पद्मासन घातलेलं आहे. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि नाकपुडी बंद करून आपल्याला कुंभक करायचा आहे. त्यानंतर उजव्या नाकपुडीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. हाय बीपीमध्ये अस्वस्थ वाटू लागते, चक्कर येते आणि श्वास घेण्यास त्रास होतो, तेव्हा हा प्राणायाम करावा. तसेच हा प्राणायाम हृदयविकारामध्ये सुद्धा उपयुक्त आहे. तसेच ॲसिडिटी, एन्झायटी, अल्सर, पोटात आग होणे यासारख्या विकारामध्ये सुद्धा हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे. शरीरातील उष्णता कमी होते. शरीर आणि मनाला हा प्राणायाम ताजेतवाने करतो. रक्त शुद्ध होते आणि त्वचा रोगात सुद्धा हा प्राणायाम उपयुक्त आहे. तसेच हा प्राणायाम कोणी करू नये तर ज्यांना इनडायजेशन झालेलं आहे, ज्यांना हर्निया आहे, डिमेन्शिया आहे, डिप्रेशन आहे, ज्यांना पिरियड्स आलेले आहेत, त्यांनी हा प्राणायाम करू नये. पिरियडच्या आधी आणि नंतर करू शकतात. तसेच 12 वर्षापेक्षा लहान मुलांनी हा प्राणायाम करायचा नाही आहे. बाकी सर्वजण हा प्राणायाम करू शकतात. मी याची 2 आवर्तनं केली. आपण अशा पद्धतीने 5 ते 10 आवर्तनं याची नक्कीच करू शकतो. आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा असा हा प्राणायाम आहे. शरीर आपलं थंड होतं. त्यामुळे मन आणि शरीर आपलं प्रसन्न व्हायला या प्राणायामामुळे मदत होते. हा प्राणायाम तुम्ही नक्कीच करून पहा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढे अशाच एका चांगल्या छानशा प्राणायामासहित. तोपर्यंत धन्यवाद.